बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू। आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा। देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। कसबा चौक इथे सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद। आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी। मला फक्त ओबीसींचं नाही सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय। ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील। एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं। काँग्रेसच्या काळामध्ये पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण। कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसामध्ये कळेल। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान। पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीला गौरव आहुजाला ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी केली गेली। गौरवसह मित्र भाग्येश ओसवालला आज कोर्टामध्ये हजर करणार। गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण। कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं समोर। सूत्रांची माहिती। भाग्येश ओसवालला पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर मित्रांनी मागवलेलं पार्सल पोलिसांनी परत पाठवलं। बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स असल्याची माहिती। मी सर्वांच्याच संपर्कात, भाजपच्या संपर्कात आहात का या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर।